तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामधील संघर्ष आता उघडपणे समोर आलाय। अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर झालेल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली। विलीनीकरणाच्या रोहित पवारांच्या विधानावरून सुनील तटकरेंनी निशाणा साधलाय। रोहित पवार भाजप प्रवेशासाठी उंबरठे झिजवत होते, याची माझ्याकडे यादीच तयार आहे, असा निशाणा साधलाय। त्यांना कोण विचारतंय, त्यांचा काय सल्ला देण्याचा का अधिकार काय आहे? तुमचे जे काय आहे ते सहकारी टिकवा, तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवा। कारण तुम्हीच एकेकाळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी हडपसरमधून मागण्यासाठी कोणाला घेऊन वर्षा बंगल्यावरती उंबरठे झिजवत होतात, याची साधंत्य माहिती माझ्याकडे आहे। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही म्हणून कर्जतचा विधानसभेचा राजीनामा देऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून उभे राहण्यासाठी कोणाकोणाकडे कोणाच्या मार्फत तुम्ही गेलात ते मला माहिती आहे। विनाकारण काहीतरी असा आम आणू नका की जणू काय राजकारणाचं खूप काही तुम्हाला कळतं।